गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरसह विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। सकाळी साधारणपणे 7:30च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले। सौम्य स्वरूपाचे हे धक्के होते। तेलंगणामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे कळते, ज्याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, नेमकं कुठे हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि तिथल्या नागरिकांसाठी कुठल्या सूचना प्रशासनाने सध्याच्या क्षणाला दिल्यात का? कारण निश्चित भीतीचं वातावरण त्यामुळे असेल। रिद्धी, सकाळी 7:23 ते 7:29 पर्यंत हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। हे भूकंपाचे धक्के सौम्य ते अतिसौम्य या दर्जाचे होते। 5.0 ते 5.3 रिश्टर स्केलवर या भूकंपाच्या धक्क्यांची नोंद करण्यात आलेली आहे। नागपुरातील काही भाग आहेत, नागपुरातील काही परिसरामध्ये किंवा नागपूर जिल्ह्यातील काही परिसरामध्ये हे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। त्यानंतर चंद्रपूर आहे आणि गडचिरोली जिल्हा आहे, या जिल्ह्यामधीलही काही तालुक्यांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। या भूकंपाचं जे केंद्र सांगण्यात येतं ते केंद्र म्हणजे तेलंगणामधील वारांगल परिसरामधील मुलुगू हे या भूकंपाचं केंद्र असल्याचं माहिती मिळते आणि जमिनीच्या 40 किलोमीटर आतमध्ये या भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती मिळते। सध्या यामध्ये कुठलीही जीवहानी किंवा वित्तहानी झाली नाही आहे। भूकंपाचे हे सौम्य धक्के असल्याने नागरिकांनीही घाबरून न जाण्याचं आवाहन गडचिरोली असेल किंवा चंद्रपूर प्रशासन असेल यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे। रिद्धी जी जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।